इव्हनिंगच्या वेळेला अशा सगळ्या कार्स थांबतात आणि पर्यटक असे येतात आणि तिथे आता त्यांचा म्युझिक लावून डान्स चालू आहे। हे शेडगे भजी सेंटरवरती फेमस चुलीवरची भजी मिळते। एवढी गर्दी असते बघा ह्या भजी सेंटरला। मधल्या वाड्यामधलं हनुमान मंदिर नूतनीकरण झालेलं आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी इथे नाटक होते। श्री क्षेत्र स्वयंभू कालिका देवी मंदिर हडी। नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवलकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आता आहे मालवणमधल्या हडी गावात। मागे काही महिन्यापूर्वी मी तुम्हाला हडी कोठेवाडा परिसरातील काही प्रेक्षणीय स्थळे दाखवलेली। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ती हडीची तार दाखवलेली आणि ह्या बाजूला कालावल आहे ते पण दाखवलेलं आहे आणि अजून पण मी मार्गेश्वर देवस्थान वगैरे सगळं दाखवलेलं आहे। तसेच इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता माझ्या गावच्या पाठीमागची जी नदी आहे ते पण दाखवलं। आता ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हडी गावातले अजून प्रेक्षणीय स्थळे तसंच नवीन तयार झालेली मंदिरे सगळं दाखवणार आहे। चला तर बघूया। तर मित्रांनो, हा आहे कालावल पूल। हा हडी आणि कालावल ह्या दोन गावांना कनेक्ट करतो आणि इथे जर बघाल तर ही हडी तार आहे। तर या हडी कोठेवाड्याच्या एपिसोड 1च्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला तिथून सगळं दाखवलेलं, त्याचे ड्रोन शॉट्स दाखवलेले आणि पाठीमागे तिथे बघा खोतांचा दुवा आहे, तिथे बोटीने जावं लागतं आणि हे आहे कालावल। तसंच मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी इथे खाली येऊन त्या स्पॉटवरून सुद्धा तुम्हाला ह्या ब्रिजचा व्ह्यू दाखवलेला। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता ह्या ब्रिजवरती बघा संध्याकाळच्या वेळेला असे फॅमिलीज आणि ग्रुप्स आणि पर्यटक असे येतात आणि तिथे आता त्यांचा म्युझिक लावून डान्स चालू आहे। तर ह्या ब्रिजवरती इव्हनिंगच्या वेळेला अशा सगळ्या कार्स थांबतात। लोक इथे पर्यटक इथे या ब्युटिफुल सीनचा नजारा आनंद घेतात। हा मालवण आचरा रोड आहे। तर मित्रांनो, मालवण आचरा रोडवरती इथे बघा हे शेडगे भजी सेंटरवरती फेमस चुलीवरची भजी मिळते। या शेडगे भजी सेंटरला इथे बघा हे असे टेम्पो ट्रॅव्हलर बस आणि नंतर मग या अशा गाड्या इथे पार्क करून नंतर मग 2 व्हीलरवरून सुद्धा इथे असे एवढी गर्दी असते बघा ह्या भजी सेंटरला। दोन प्लेट भेजून 3 चहा बोलला ना। हो, वडापाव गरम आहे। तर मित्रांनो, हे आहे हडी गावातलं मधल्या वाड्यामधलं हनुमान मंदिर। तर ह्या हनुमान मंदिरमध्ये 6 तारखेला दिंडी आणि 7 तारखेला जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे। तो पण मी माझ्या यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहे, तो तुम्ही नक्की बघा। तर हा बघा असा संपूर्ण असा नवीनच मारुती मंदिर नूतनीकरण झालेलं आहे।
सुंदर कलर काम केलेलं आहे आणि शिखरावरती पण बघा ध्वज सुंदर आहे. तर इथे हा स्टेज आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी इथे नाटक होतं. तर मित्रांनो, हा मालवण आचरा रोड आहे. ह्या साईडला आचरा आहे आणि इथे या बाजूला मालवण आहे. आणि ही बघा, ही कमान दिसते. इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे. श्री क्षेत्र स्वयंभू कालिका देवी मंदिर हडी. तर हे हडीमधलं एक मंदिर आहे. इथून तुम्ही असे जर आले तर इथे बघा, हे असं एंट्री गेट आहे आणि हे श्री स्वयंभू कालिका देवी मंदिर. मित्रांनो, हे आहे श्री स्वयंभू कालिका देवी मंदिर हडी. मित्रांनो, मंदिराच्या समोर सुंदर अशी ही चिऱ्याची तुळस आहे आणि दोन्ही बाजूला बघा 3-3 दीपस्तंभ आहेत. या कालिका माता मंदिर हडीमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला मोठा उत्सव होतो.
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा कोथेवाडा हडीमधल्या प्रेक्षणीय स्थळांचा भाग 2चा व्लॉग. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.